राजाराम महाराज की जय, सरस्वती सावित्री माता की जय, परम पूज्य निवकरोली स्वामी महाराज की जय. चिदंबर नाम घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, त्याने कल्याण कल्याण जीवा होय समज. बऱ्याच दिवसानंतर महास्वामींचा सत्संग सोहळा चालू आहे. महास्वामींनी ज्या काही घटना घडवल्या, ज्या काही कार्य चालवले, त्या कार्याचे तुम्ही सगळे कोण आहेत? साक्षीदार आहात. या कार्यामध्ये आपण काय करायचं? पूर्णपणे वाहून घेतलं पाहिजे. प्रत्येकाने ह्या कार्याला वाहून घेतलं पाहिजे. कारण का की हे महास्वामींचं कार्य हे आपल्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी, हा कल्याण करणारा देवता आहे. आपल्या आयुष्याचं कल्याण, सुख, समाधान, समृद्धी जर आपल्याला आयुष्याची करून घ्यायची असेल तर तुम्हाला तुमचं कल्याण कुठं आहे? हे देशवंडीमध्ये चिदंबर महास्वामींच्या चरणात. महास्वामींचं मंदिर जिथं असेल तिथं आपण काय केलं पाहिजे? आपलं मस्तक टेकवलं गेलं पाहिजे. कुठेही असू द्या, त्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक स्थानाला वेगवेगळ्या रूपामध्ये काय केलेलं आहे? स्वामींनी छटा दिलेली. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा, तुम्हाला चिदंबराचा परिवाराचा एक भाग, चिदंबराचा भक्त बनवलाय, हेच तुमचं काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य. ह्या पुण्याचे आपण काय साक्षीदार आहोत. आता बरोबर महिन्याने काय काय हा काय आज बरोबर महिन्याने महास्वामींचा जन्मोत्सव आहे. पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला महास्वामींचा काय आहे? जन्मोत्सव. मग ते स्वामींचा जन्म हे आपल्यासाठी काय? कल्याण. कारण की ते जन्म, तो दिवस आपल्या आयुष्याचं काय आहे? आपल्या आयुष्यामध्ये आपल्या वडिलांनी जन्म घेतला याचा आनंद. कारण की काय, जगाचं पालन करता म्हणजे जगाचा कोण आहे? बाप आहे. आपला कोण आहे? बाप आहे. आपल्या आयुष्याचं जे काही गोष्टी करत असेल, आपल्या घरामध्ये थोडंफार इकडं तिकडं झालं तरी आपल्याला घरचे नावं ठेवतात. पण आपण आठवड्यातून, कधी मध्ये, महिन्यातून, 2 महिन्यातून, 3 महिन्यातून इथे येतो तरी महास्वामी आपल्याकडे काय करतात? हसतमुख पाहतात. का की माझं पोरगं आलं, माझी पोरगी आली, माझी बहीण आली. सगळ्या भावनेतून ते बघतात. कारण का की त्यांना फक्त काय? भाव पाहिजे. हा भावाचा भुकेलेला असलेला देव आपला चिदंबर. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, महास्वामींना तुमचा पैसा नकोय, महास्वामींना तुमचा पेढा नकोय, महास्वामींना तुमचं फूल नकोय, महास्वामींना तुमचं काही नकोय. पण त्यांना नकोय म्हणून आपण करायचं नाही, आपण सगळं करायचं. इथं तेल लागतं, तेल आणलं गेलं पाहिजे. कारण का की तो दिवा जर तिथं लागला, तुमच्या थोड्या तेलाने जरी त्याला दिवा पेटत असेल तर तुमच्या आयुष्यातला जो अंधकार आहे तो काय जातो? निघून जातो. तुम्ही अगरबत्ती लावली, त्याचा सुवास जरी तर दरवळत असेल तर तुमच्या घरामध्ये कोणतीही वाईट कृत्याची वास येणार नाही. याच्यानंतर इथं येऊन आल्यानंतर तुम्ही झाडून घेतलं, इथं स्वच्छता केली, निर्मळता आली तर तुमच्या घरातली दरिद्रता सगळी स्वामी काय करतात? बाहेर काढून देतात. मग एक लक्षात ठेवा, महास्वामी काय? घंटा वाजवायचा नाद जो आहे तो नाद सुद्धा काय? आयुष्याचं कल्याणाचा नाद आहे. त्याच्या खाली बसून जर शिवचिदंबर नावाचा गजर तुमच्या बुद्धीत येत असेल तर समजायचं महास्वामीने तुमच्यावर कृपा करायला सुरुवात केली. आपण काय करतो? घंटा वाजवतो लगेच निघून जातो. कधीही घंटेच्या खालून लगेच निघून जायचं नाही. घंटा वाजवल्यानंतर घंटेचा जो नाद आहे तो आपल्या काय पाहिजे? डोक्यात घुसला पाहिजे. मग तो नाद घुसत असताना सुरुवातीला नाही येणार. सुरुवातीला आठवण दुसऱ्याची येईल. दुसऱ्याची घरी जी आठवण येत असेल, पोळी भाजीची आठवण येईल, बायकोची आठवण येईल, पोरीची आठवण येईल, कोणाला कशी तिसऱ्याची आठवण येईल. पण एक दिवस असा येईल की ते फक्त स्वामींचाच नाद लक्षात येईल. कारण का की तुम्ही तो नादासाठी इथं आलेला आहात. कारण त्याचा नाद लागला पाहिजे. दुसरे नाद बाजूला ठेवून महास्वामींचा ज्या दिवशी नाद लागेल त्यावेळेस सगळे नाद बाजूला होऊन आपल्या आयुष्याला एक सुंदर नाद लागेल. चिदंबर काय आहे, महास्वामी काय आहेत हे मला तुम्हाला सारखं सांगण्याची गरज नाही. महास्वामी चमत्काराचा देव फक्त पाहू नका. चमत्कार तो मिनिटाला करतोय. पण एक लक्षात ठेवा, महास्वामी चमत्कारांचाच फक्त देव नाही, महास्वामी कल्याण करणारा देव आहे. महास्वामी तुमच्या जपाचा देव आहे. महास्वामी महापारायणाचा देव आहे. कारण की त्यांचं पारायण आणि जप केल्यानंतर तुमच्या आयुष्याचं जर कल्याण होतंय तर तो किती कल्याणकारी देव असतो. त्यामुळे प्रत्येकाने एक लक्षात ठेवा, 10 तारखेला महास्वामींचा जन्मोत्सव, त्याच्यानंतर बरोबर 16 दिवसांनी महास्वामींचा कल्याणोत्सव.
कल्याणोत्सव म्हणजे काय? महास्वामींनी आयुष्यासाठी आपल्या कल्याणासाठी सरस्वती माता सावित्री माता यांचा विवाह म्हणजे खंडोबांचा चंपाषष्ठीचं नवरात्र, खंडोबाचं नवरात्र ज्या दिवशी, खंडोबाचं लग्न ज्या दिवशी झालं त्या दिवशीच महास्वामींचं लग्न झालं. म्हणजे कोणाचा अवतार आहे? शंकराचा अवतार. मग शंकराचे जेवढे अवतार आहेत त्या दिवशी त्यांचे काय झालेले आहेत? विवाह सोहळा झालेला. मग आपण काय करतो त्या दिवशी? येळकोट जय मल्हार. आपण खंडोबाचा जय घोष करत काय करतो? महास्वामींचं लग्न लावतो. म्हणजे महास्वामी कोण आहेत? खंडोबा आहे. आपल्या सगळ्यांचं कुलदैवत कोण आहे? मग स्वामी आपलं कोण आहे? कुलदैवत. स्वामीच आपलं कुलदैवत. खंडोबा जर ते, शंकर जर ते, तर महास्वामी कोण? आपलं कुलदैवत तेच आहेत. एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या कुलदेवतेचं काय आहे? इथं लग्न सोहळा आहे 26 तारखेला. आणि तो लग्न सोहळा आपल्याला अफाट सुंदर करायचा आहे की न भूत न भविष्यती. आयुष्यामध्ये कोणाच्याही करोडपतीच्या घरात सुद्धा असं लग्न झालं नसेल, असं लग्न सोहळा आपल्याला कोणाचं करायचं आहे? चिदंबराचा करायचा आहे. तुम्ही सगळेजण त्या गोष्टीला तयार आहात का? फार आवाज तुमच्या घरात लग्न असतं, आवाज किती मोठ्याने आला असता बरं. आपल्याला चिदंबर महास्वामी लग्न सोहळा किती मोठा करायचा आहे? प्रचंड मोठा. किती मोठा आवाज आला पाहिजे जोरात? प्रचंड मोठा. सगळे तयार आहात? सगळे साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टी तयार आहात? सेवा करणार इथं? सेवा कशी करणार? मनापासून करणार. मग आता एक लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो. आता प्रत्येकाने लेडीजची टीम वेगळी तयार ठेवा, जेंट्सची टीम वेगळी ठेवा. प्रत्येक गाव जे आहे, टाकलीमिया झालं, तांबेरे झालं, वाघोली झालं, कवठा झालं, वैजू बाबुळगाव झालं, त्याच्यानंतर आमचे 4-2 पोरं कुठून तरी कोणत्या तरी जवळच्या इथून गावातून, कोणत्या गावातून तरी पोरं. तुमचं गाव कोणतं? शिराळाची तोंडी. हे पोरं झाले. जे नवनवीन लोक आहेत त्यांना सांगतो, आपण काय करायचं? प्रत्येक गावाने एक दिवस ठरवून घ्या. एक शनिवार किंवा एक रविवार तुम्ही तुमच्या मनाने ठरवून घ्या. इथून पुढं सागर तुम्ही सगळ्या पोरांशी बोला. इथून माझ्या हिशोबाने तांबेरे गावचं कोणी आलेलं आहे का? दीपक आला होता, दिसला होता मला मागाशी. दीपकला सुतक फिटून जमाना झाला आणि तू तिकडे काय बसला आता? बर, दीपक तांबेरे गावाचा पुढचा शनिवार दीपक तुमच्या गावाला दिला गेलाय बरं का. पुढचा शनिवार तुम्ही इथं येऊन एक एरिया पूर्णपणे महास्वामींच्या जन्मोत्सवाच्या अगोदर 3 ते 4 तास सगळ्यांनी यायचं 15-20 जणांनी. आणि एक एरिया सागरण तुम्ही ठरवून तेवढा एरिया काय करायचा? स्वच्छ करायचा. त्याच्या पुढचा टाकलीमिया, त्याच्यानंतर देशवंडी, वाघ. एक लक्षात ठेवा, देशवंडीनी लेडीजनी वेगळं करा. लेडीजनी ठरवून घ्या कोणता करायचा आहे. एक छोटे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला एक गोष्ट करायची. जन्मोत्सवाच्या आधी आपल्या इथून ते आपलं चढत नाही का झोपवरती, तो दोन्ही साईडची जी गाभाळ झालेली आहे ना, ते आपल्याला काय करायचं? स्वच्छ करायचं. कारण का की बाहेर गावावरून आपल्या लोक दर्शनाला येणार, बाहेर गावावरून लोक जन्मोत्सव बघायला येणार, बाहेर गावावरून लोक कल्याणोत्सव. कारण आपण कल्याणोत्सवाचं नियोजन असं केलंय की प्रत्येक आपल्या राहुरी तालुक्यातल्या प्रत्येक खेडेगावामध्ये आपला महास्वामींचा एक बोर्ड लागला जाणार आहे. प्रत्येक गावामध्ये आपले पॉम्पलेट वाटले जाणार आहे. म्हणजे चिदंबर प्रत्येक घराघरात गेला पाहिजे. नवीन माणसांनी सुद्धा पॉम्पलेट घेऊन जायचे. आणि एक लक्षात ठेवा, महास्वामींचा कल्याणोत्सव सोहळा आपल्याला काय करायचा आहे? फार सुंदर रूपात करायचा आहे. कारण आपला देव कसा आहे? सुंदर. आपला देव कसा आहे? सुंदर. आपला देव सुंदर, तर आपलं लग्न सोहळा किती पाहिजे? सुंदर, अफाट सुंदर. मग त्याची तयारी तुम्ही करा, आम्ही बाकीची तयारी आम्ही करतो. ज्याला जसं शक्य असेल. मी या मताचा आता सगळ्या गोष्टीचा की आपण प्रत्येकाने प्रत्येकाच्या इच्छेनुसार आपण आजपर्यंत आपण महास्वामींचा 60 कोटी नाम जप यज्ञ सोहळा त्यावेळेस आपण वर्गणी केली. त्याच्या अगोदर आपण 10 वर्ष वर्गणी केलेली नव्हती. त्याच्यानंतर आता 3रं वर्ष पूर्ण झालं, आपण वर्गणी केलेली नाही. जो दान स्वतःच्या मनाने करतो तेच दान आपण इथं घेतो. पण मी असं ठरवलं कारण की का तो लग्न सोहळा अफाट मोठा आहे. मग त्याचा खर्च जर मी तुम्हाला आत्ता येऊन सगळे मापैप घेऊन गेलेत. आता मी बाहेर गेलो ना, त्यासाठीच गेलो की ते डायरेक्ट आपण काय केलंय
जर तसं तुम्ही कार्यक्रम तुमचं लग्न असं मोठ्या लोकांचं लग्नाला इव्हेंट देतो ना आपण इव्हेंट मॅनेजमेंटला, तर इव्हेंट मॅनेजमेंटला आपण ते काम दिलेलं आहे. मग विचार करा, इव्हेंट मॅनेजमेंटला जर आपण काम दिलेलं असेल तर आपलं लग्न सोहळा कसा असेल. असा आपला 30 फूट आणि असा 300 फूट मंडप आहे. किती आहे? 30 फूट बाय 300 मंडप. त्याच्यानंतर स्टेजची साईज असेल 30 फूट, इतकी मोठी साईज. त्याच्यावर सेटअप असेल त्याच्यापेक्षा उंच 50 फूट उंच सेटअप आहे. विचार करा काय परिस्थिती असेल. सगळ्या गोष्टी आपल्या स्वामींचा लग्न सोहळा आपल्याला तितक्या मोठ्या स्वरूपात करायचं आहे. माझी अशी वैयक्तिक इच्छा, सागर आणि आपला ग्रुप सगळ्यांनी मिळून आजपासूनच नावं करायला, आपल्या जवळच्या लोकांची नावं करायला